अध्याय पहिला. ओम नमो श्री गुरुदेव दत्त. या कलियुगात माणसाचे मन अस्थिर झाले आहे. दुःख, चिंता, अहंकार आणि अज्ञान यांत जीव अडकून पडला आहे. अशा वेळी जो हात धरून योग्य मार्ग दाखवतो, जो अंधारात प्रकाश बनून उभा राहतो, तो म्हणजे सद्गुरू. गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात सर्वप्रथम गुरूंच्या चरणी नम्र वंदन केले जाते. कारण गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय भक्ती नाही आणि गुरुशिवाय मोक्ष नाही. गुरु म्हणजेच ब्रह्मा, गुरु म्हणजेच विष्णू आणि गुरु म्हणजेच महेश अशी गुरूंची महती या अध्यायात सांगितली आहे. या अध्यायात नामधारक नावाचा महान भक्त येतो. त्याचे हृदय भक्तीने भरलेले आहे. तो अत्यंत विनम्रपणे श्री सरस्वती गंगाधरांना विनंती करतो, हे गुरुवर्य, श्री दत्त प्रभूंचे पवित्र चरित्र लिहा. कलियुगातील अज्ञानी जीवांना भक्ती, श्रद्धा आणि सदाचाराचा मार्ग दाखवा. ही विनंती ऐकून श्री सरस्वती गंगाधर नम्र होतात. ते म्हणतात, मी काही विद्वान नाही, माझ्यात काही सामर्थ्य नाही, पण गुरूंच्या आज्ञेने आणि कृपेने हे पवित्र कार्य करण्याचा प्रयत्न करीन. येथे एक सुंदर भाव उमटतो. गुरूंच्या कृपेने अशक्यही शक्य होते. या अध्यायात असे सांगितले आहे की जो मनापासून गुरूंचे स्मरण करतो त्याचे पाप नष्ट होते. जो श्रद्धेने गुरुचरित्र वाचतो त्याच्या घरात शांतता नांदते. जो गुरुवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला जीवनात कधीही अपयश येत नाही. गुरुचरित्र हे केवळ पुस्तक नाही, ते श्रद्धेने उघडलेले हृदय आहे. ते गुरूंच्या चरणी वाहिलेली भक्ती आहे. अध्यायाच्या शेवटी लेखक आणि वाचक दोघेही श्री दत्त प्रभूंच्या चरणी शरण जातात आणि प्रार्थना करतात, हे गुरुदेव, आम्हाला शुद्ध बुद्धी द्या, अढळ श्रद्धा द्या आणि तुमच्या चरणांशी आमचे नाते कधीही तुटू देऊ नका. ओम श्री गुरुदेव दत्त. अध्याय समाप्त.